टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मराठी भाषा आणि मराठी बाणा या परस्पर पूरक किंवा संबंधित जरी असल्या तरी या दोन वेगवेगळ्या आहेत आणि मराठी बाणा म्हणजेच मराठी भाषा अशी समजण्याची चूक जर आज आपण केली तर भविष्यात आपल्याला माफी मागण्याची देखील सोय राहणार नाही। त्यामुळे समाजकारण राजकारण हे देखील सोबत सोबत चालत असतं, त्यालाही देखील कुठली हरकत असण्याचं कारण नाही। परंतु हा निर्माण झालेला जो मुद्दा आहे हा दोन अडकित्यात सापडलेली आपली मराठी आहे। एकीकडून भांडवलदार शिक्षण ही सेवा न समजता शिक्षण हा धंदा करण्याकरता पुढे आलेले आहेत, तर दुसरीकडे जो फासिस्ट विचार आपला पुढे घेऊन जाण्यासाठी हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र ही एक संकल्पना काही लोकांच्या मनात आहे। ही संकल्पना आली कुठून तर ही कुठेतरी खुजलेल्या मानसिकतेतून आलेली ही मानसिकता आहे। कारण स्पृश्यता त्यात आहे, सामाजिक उतरंडी त्यामध्ये आहे आणि मुठभर लोकांचा जो नियंत्रण आहे, जो कंट्रोल आहे, हा कंट्रोल राजसत्ता आणि धर्मसत्तेवर असला पाहिजे या एका मानसिकतेतून एक सुपरिटिव्ह कॉम्प्लेक्स मधून निर्माण झालेला हा विचार आहे आणि हा विचार समाजातील अनेक घटकांना गिळंकृत करेल। तसाच हा जो विचार आहे हा आपली सभ्यता संस्कृती आणि एकंदरीत मराठी भाषेचा जो 2400 वर्षाचा जो संघर्ष आहे तो देखील घेऊन पाहत आहे। मराठी आपली ही बंडखोर भाषा राहिली आहे, पर्यायीने याला आपण पुरोगामी म्हटलं तरी अतिशयोक्ती बंडवणार नाही आणि ती या अर्थाने बंडखोर आणि या अर्थाने पुरोगामित्व ही नियम लिहिण्याची एक अशी भाषा होती की जी बहुजनांना वाचता येत नाही। नियम तयार करणारा कोण हे समजत नव्हतं आणि बोली भाषा ज्या होत्या या सर्व बोली भाषा या मराठीच्या अनुषंगाने होत्या। त्यामुळे जे ज्ञान आहे, जे शास्त्र आहे, जे तंत्रज्ञान आहे हे लिहायचं आणि ते लिहित असताना ते नेमके लोकांनीच वाचलं पाहिजे हे कारस्थान होतं। थोडक्यात सांगायचं तर विशिष्ट लोकांनीच वाचायचं, ऐकायचं आणि इतर कोणी जर वाचलं तर त्याचे डोळे फोडून टाका, त्याच्या कानात गरम तो शिस टाका असा नियम बनवला होता आणि या नियमांना वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या कालखंडात आव्हान दिलं आणि बंडखोरी केली। ज्ञानेश्वर महाराजांनी काय काम केलं तर संस्कृत मधली गीता ही मराठीत लिहिण्याचं काम केलं, तेव्हा त्यांना धर्म बुडवाय म्हटलं गेलं आणि त्यावेळेस जी मराठी मध्ये ज्ञान भाषा होता कामा नये ही जी मांडणी करणारा जो वर्ग होता किंवा हे जाणणारा हे समजणारा आणि एकंदर राजव्यवस्थेवर धर्मव्यवस्थेवर मक्तेदारी सांगणारा जो वर्ग आहे आज हाच हिंदी सक्तीच्या अनुषंगानं बदललेल्या काळामध्ये बदललेले आयुध करून मात्र ती जुनीच लढाई ही लढण्याच्या तयारीमध्ये आहे। तिकीट तेच मात्र सिनेमात तोच मात्र तिकीट नवीन असा हा खेळ महाराष्ट्र सरकारने चालवलेला आहे आणि याचा धिक्कार आपल्याला सगळ्यांना मिळून करायचा आहे। ही हा जो प्रयोग झाला 16 तारखेच्या शासन निर्णयाचा तो प्रयोग असा होता की बैलाला दगड मारायचा आणि बैलाचं जर शरीर थरथरलं तर तो बैल जो आहे हा वाहनावर आहे आणि त्याचा अवसाद ठिकाण्यावर आहे असं समजतात। तसाच आपल्या महाराष्ट्राला बैल समजलं की काय आणि हिंदी भाषेच्या GR हा दगड मारून आपण मुर्दार झालेलो आहोत का जिवंत झालेलो आहोत असा बघण्याचा एक प्रयत्न हा सरकारने केला असं म्हटल्यास संयुक्तिक ठरेल आणि आपण थरथरलो तर थरथरल्यानंतर ते बिथरले नाही, ते थांबले नाही, तर आपण थरथरलो ही आपली त्यांच्या जवळची असणारी किंमत आहे। दुर्दैवाने त्यांनी तो निर्णय रद्द करतो सांगितलं मात्र केला नाही। याच्यावर वारंवार आपण सगळेजण बोललेलो आहोत, नव्याने याच्यावर बोलण्याची आवश्यकता नाही, मात्र हा जो रेघोट्या मार जो आहे
हा अजून तिथेच आहे. हा फतवा ज्या ठिकाणून आलाय मी थेट स्वरूपात मागच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की हा रेशम बँक वरून आलेला हा निरोप आहे आणि रेशीमबागून आलेला निरोप आहे, त्यामुळे त्याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. आणि त्या अनुषंगानं हा पुन्हा एक कुलिंग पिरियड हा आपल्याला दिलेला आहे. आणि या काळात ही पूर्ण रवींद्र जाधव कमिटी रद्द झाल्याशिवाय किंवा या कमिटीच्या संपूर्ण कामात आपण लक्ष ठेवून याच्यात थेट स्वरूपात जनसुनवाई सारख्या गोष्टीतून आपण हस्तक्षेप कसा करू शकतो याकडे आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि आज त्याचा संकल्प घेण्याच्या अनुषंगानं आपण सर्वजण या ठिकाणी इथे जमलेलो आहोत. ही जी लढाई आहे ही आता सुरू झालेली आहे आणि ही लढाई सुरू झालेली जी आहे ही नुसत्या या 2 GR आणि हिंदी तिसरी भाषा सक्तीची या अनुषंगिक नाही तर मराठी हा आपला जो धर्म आहे, महाराष्ट्र धर्म जो आहे, मराठी आपली जी संस्कृती आहे तो वाचवण्याकरता आगामी काळात याचा 1 वर्षाचं कॅलेंडर माझी दीपकजींना विनंती राहील की 1 वर्षाचं आपलं एक कॅलेंडर आपण तयार करून घेतलं पाहिजे. कारण ही कुटुकुटूची लढाई खेळणाराही काही आवृत्त्या प्रवृत्त्या आपल्यात आहेत. यामध्ये काही कुठे राजकीय जुळवणी करण्याचे काही विषय यामध्ये आपसूक होत आहेत. त्याच्याबद्दल स्वागत आहे, त्याच्याबद्दल कुठली तक्रार असायचं कारण नाही. मात्र नेमकेपणानं आपण काय आपल्या पदात पाडून देणार आहोत याचा एक व्हाईट पेपर हा आपल्याजवळ असला पाहिजे. कारण क्लिअरिटी ही जेवढी जास्त आपल्याजवळ असेल तेवढं समर्थन आपल्याला जास्त मिळेल. आपल्याजवळ जेवढी क्लिअरिटी कमी राहील तर लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म यामधले या विषयाच्या अनुषंगाने आपल्याशी संवाद साधलाय. त्यामुळे तुर्तास याचा एक कार्यक्रम आणि आराखडा तयार करून हा पुढे जाण्याची आवश्यकता आहे. माझं जे निरीक्षण आहे ते आहे की या हिंदीच्या सक्तीच्या अनुषंगानं शहरापेक्षा ग्रामीण भागात या संदर्भामध्ये मोठा एक जनक्षोभ, एक नाराजी आणि आता विरोध हा निदर्शनास आला होता. त्यामुळे आपल्याला काही जिल्ह्यात जाता येईल का, आपल्याला आपली बाजू ही काही विभागांना जाता येईल का आणि त्या ठिकाणी मांडता येईल का हे देखील आपल्याला करावं लागणार आहे. कारण मुंबई हे आपलं इथे संघर्षाची जागा आहे हे मान्य आहे. मात्र समर्थनाकरता पूर्ण उभा आडवा महाराष्ट्र आपल्या जवळ आहे. तर आगामी काळात तिथपर्यंत देखील आपण पोहोचलो पाहिजे असं या निमित्ताने वाटतं. तुर्तास हा निर्णय जो रद्द झाला आपण असं समजतो याच्याबद्दल अभिनंदन करणं हा स्वतःची पाठ ठोकून घेण्यातला एक प्रकार राहील. त्यामुळे हा एकंदरीत या निमित्तानं आपल्या संपूर्ण मराठी भाषेचं अस्तित्व, तिचं मॅपिंग आपण कसं करू शकतो का, कारण डेव्होल्युशनचं मॅपिंग होतं, वेगवेगळ्या गोष्टींचं मॅपिंग होतं, तसं मराठी भाषेच्याही किती टक्के मुलं शिकतात, काय शिकतात, काय काय कमी झालं, कुठे कुठे कसं कमी झालं, ह्या मॅपिंग करत असताना त्याचा एक संपूर्ण लेखाजोखा आपल्या हातात येऊन त्यासाठी एक संघर्षाची व्यापक भूमिका ही ठरवली पाहिजे ही अपेक्षा माझी कृती समन्वय समितीच्या माध्यमातून आहे. आपलं जे आपण निर्माण केलेलं जो फोरम आहे, जे पीठ आहे, हे या सगळ्या गोष्टींचा एक सुकाणू आहे. कारण मी माझ्या सोयीनुसार याला ओढू शकतो, अजून कोणी दुसरीकडे ओढू शकतो, किंवा मी गरज सर्व वैद्य मरो ही भूमिका एखाद्या वेळेस माझ्यासारखा माणूस घेऊ शकतो. मात्र जी समन्वय समिती जी आहे ही क्लिअरिटीची आहे. यामध्ये असणारी जी मंडळी आहे ही विचारांची स्पष्टता आहे, ध्येयाची स्पष्टता आहे आणि त्यांचा उद्देश देखील साफ आहे. त्यामुळे या चळवळीचं नेतृत्व आपण करावं हा माझा सविनय विनंती आणि प्रस्ताव या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या समक्ष ठेवत आहे. माझ्या प्रस्तावाला समर्थन असल्यास कृपया हा प्रस्ताव या ठिकाणी पारित झाला असं म्हणण्याचा पण संधी मी सोडत नाही आणि ही जबाबदारी आपण निश्चित घ्या एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि डंकीची चोटवर म्हणणारे बरेच मंडळी आजकाल महाराष्ट्रात वाढलेली आहे. मात्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि व्यक्तिशः कार्यकर्ता मी डंकीची चोटवर आपल्या सोबत आहे, या विषयाच्या सोबत आहे. एवढं अभिवाचन देतो, थांबतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.